टॉस बॉक्स मध्ये जाऊया. तर चला आपण टॉस करूया. बघा वीर तानाजी 40+ चा संघ देखील पूर्ण संघ दाखल झाला आणि दापोडे गावचे सरपंच सन्माननीय चिंतामण शेठ रामकृष्ण पाटील. चिंतामण शेठ आपण या व्यासपीठावरती. दापोडे गावचे सरपंच सन्माननीय चिंतामण शेठ पाटील आणि 40+ ची पूर्ण टीम आली आहे. मनोज दादा मॅडी, DPL चे अध्यक्ष सन्माननीय मनोज दादा पाटील. चला मनोज दादा आपण देखील या लगेचच. हे सर्व नक्कीच 40+ आमचे खेळाडू आणि DPL कमिंग सून आहे, पण ते कधी आहे ते नक्कीच आम्हाला मॅडी दादा सांगतील. डे नाईट आहे का? डे नाईट बिग इव्हेंट, मोठा इव्हेंट आहे. सन्माननीय योगेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. या योगेशजी आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. वडूनगर विरुद्ध दापोडे अशी ही लढत आहे. परेश भोईर, चला राजन पाटील या आपण. थोडीशी आपण राजनची चर्चा करू. या लवकर या. तर चला आपण टॉस करूया. टॉसची तुम्हाला माहिती देतोय. तर चला आपण टॉस करतोय. बघा टॉस असा असणार आहे. धर्मवीर चषक म्हणजे डिगे साहेबांची प्रतिमा एका बाजूने आहे, डिगे साहेब आहेत, आणि दुसऱ्या बाजूने आवाज स्पोर्ट्स बिनार चा लोगो आहे. तर दोघांपैकी आपल्याला एकाची मागणी करायची. ओपनिंग नसेल कारण का सामना लगेच सुरू करायचे. टॉस करू. धर्मवीर आनंद डिगे आणि आवाज स्पोर्ट्स आलाय. डिसिजन काय? क्षेत्ररक्षण तुम्ही करणार आहात. तर शुभेच्छा दोन्ही टीमच्या कॅप्टन आणि दोन्ही टीमला देखील. चला लगेचच उडून अवघड आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. वडून अवघड चला लवकर लवकर. फिल्डिंग आहे तुमची. सन्माननीय मनोज पाटील यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावा. DPL चे अध्यक्ष
वडूनवकर एक्झॅक्टली डिसिजन काय तुमची? बॅटिंग आहे ना फायनल ना? ठीक आहे चला फिल्डिंग लावून घ्या. तर चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. वडूनगर संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची लगेचच, वेळ नाही घेता. प्लीज थोडं सहकार्य करा आणि जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया आमचे सहकारी समालोचक मित्र असे करत त्यांचा आवाज. थँक्यू सो मच राहुल भोईर. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आईदेवी वडूनवगर विरुद्ध वीर तानाजी दापोडे. वडूनवगर संघानं टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भरपूर प्रतीक्षा करावी लागली क्रिकेट रसिकांना हा सामना पाहण्यासाठी. दोन्ही खूप चांगले संघ आहेत, या भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ आहेत आणि या दोन बलाढ्य संघादरम्यानची हे एक मोठी लढत आपल्या समोर येते. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. तसेच एक रिव्ह्यू असणार आहे तुमच्याकडे. बीमरसाठी फक्त रेफरल तुम्ही घेऊ शकता. चेझिंग कंपल्सरी असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सलामीची जोडी देखील लगेच पाठवायची आहे दापोडे टीम. पहिल्या फेरीतील हा सामना आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये प्रविष्ट होत आहेत. हर्षद चौधरी विथ दिनेश पाटील, दोन क्लासिक स्ट्रोक प्लेयर्स. नेहमीच ज्यांनी शैलीदार फलंदाजी केलेली आहे ते दोन फलंदाज. एक जबरदस्त सलामीची ही जोडी आहे. आपण पाहायला गेलो तर फार कमी संघांकडे अशा प्रकारची चांगली सलामीची जोडी पाहायला मिळते ग्रामीण क्रिकेटमध्ये. बऱ्याचशा सामन्यांमध्ये खूप चांगली सुरुवात या दोन्ही सलामीवीरांनी करून दिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा हे दोन्ही खेळाडू संघामध्ये असतात तेव्हा आपण पाहतो की दापोडे संघ खूप चांगली कामगिरी करतो. आज देखील त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. वडूनवगर टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत, तर त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आत्तापर्यंत आपण आज 4 सामने पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर संघानं 2 सामने जिंकलेत. अर्थात आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅचमध्ये आपण जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमला खेळताना पाहणार आहोत. क्वालिफाईंग राऊंड असेल, अंतिम 3 मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष त्यांना करावा लागणार आहे. मात्र कुठला संघ त्यांच्या समोर असेल हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.
अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने एक सामना जिंकलाय. हा पहिल्या फेरीतील सामना आहे. या सामन्यातून जिंकणारा संघ पुढच्या मॅचमध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा संघाविरुद्ध खेळेल आणि त्या सामन्यातून जिंकणारा संघ मात्र शेवटच्या मॅचमध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाविरुद्ध खेळताना दिसेल. तर असं आजचं शेड्यूल आहे. खूप जास्त वेळ खर्च केला जातोय. वडूनगर टीम सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकाची जबाबदारी गोलंदाज उज्ज्वल पाटीलच्या खांद्यांवर असेल. नेहमीच फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्याने कामगिरी केलेली आहे. आईदेवी वडूनगर संघानं काल देखील खूप चांगली कामगिरी केली होती चॅलेंज येथील स्पर्धेमध्ये आणि निश्चितच उपांत्य फेरी गाठली होती. नुकताच त्यांनी बनेली संघाविरुद्ध देखील विजय प्राप्त केलाय आमने येथील स्पर्धेमध्ये. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय भगवानजी गायकवाड साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. मंचावर साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही पाहत आहात आवाज स्पोर्ट्स भिनार प्रस्तुत धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2021. या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि ह्या महत्वाच्या मॅचला आता मात्र सुरुवात केली जाते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दिनेश पाटील. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. पहिलाच बॉल यॉर्कर लेंथ अपील पायावर आदळलाय मात्र निश्चितच थोडासा डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल होता. लेंथ फार चांगली होती. यॉर्कर लेंथ चेंडू होता परंतु लेग स्टिकला मिस करणारा बॉल होता. त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळलेला आहे. परंतु चांगली सुरुवात या ठिकाणी गोलंदाज उज्ज्वलच्या माध्यमातून. खरं तर या खेळपट्टीवर यॉर्कर लेन चेंडू फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळत असतात. फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते ही खेळपट्टी. आज 83 धावांचा डोंगर देखील 4 षटकांमध्ये आपण पाहिला अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून. कामतगर संघाने एका मॅचमध्ये 60+ धावसंख्या देखील चेज केली आहे आणि ती देखील 3 षटकांमध्ये. यावेळेस चांगला बॉल होता. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता बॅट्समननं. खूप चांगली सुरुवात करत असताना गोलंदाज उज्ज्वल पाटील. ऑफ साईडला आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन आहे. बॅकवर्ड पॉईंटला एक खेळाडू गली रिजनकडे थोडासा आहे आणि एक कव्हर पॉईंट आहे. त्याप्रमाणे एक एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ सीमारेषेवर. ऑन साईडला एक डीप मिड विकेट आहे आणि 3 खेळाडू ज्यामध्ये मिड ऑन शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये. पहिले 2 चेंडू निर्धाव निघून गेलेत. थोडंसं अडचणीत टाकलंय फलंदाज दिनेशला. आता मात्र गोलंदाज अडचणीत येईल. फुल टॉस बॉल काढलाय. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. ठिकाणी रिव्ह्यू घ्यायचा की नाही. पहिलंच षटक आहे त्यामुळे कदाचित त्यांनी हा निर्णय थोडासा बदललाय. आधी त्यांना असं वाटलं की DRS घ्यायला पाहिजे मात्र DRSची मदत घेण्यात आलेली नाही. चौकार आलाय. स्लोवर डिलिव्हरी. गुड चेंज ऑफ पेस. यावेळेस अगदी शेवटच्या क्षणी स्ट्रोक बदलण्यात आला. आधी एक मोठा फटका खेळण्याच्या तयारीत असलेला फलंदाज त्याने मात्र हलक्या हातानं बॉल टॅप केला. शॉर्ट पॉईंटकडे 1 धाव कंप्लीट केली गेली. संघाची धावसंख्या बिनबाद 5. वीर तानाजी दापोडे संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये आईदेवी वडूनगर संघाच्या विरोधात. दोन्ही अतिशय नामवंत संघ आहेत. भरपूर गुणवंत प्रतिभावंत आणि नामवंत खेळाडूंचा भरणा असलेले हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात. यावेळेस स्विंग केला ऑन साईडला. मोठा फटका. बॉल निघून जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग षटकार. जबरदस्त सुरुवात करत असताना आपल्या डावाला बॅट्समन हर्षद चौधरी
लेंथ बॉल होता, आडव्या बॅटनं प्रहार केला आणि डीप मिड विकेट सीमारेषा अगदी सहज क्लिअर केली आहे. 6 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करताना दिसते. 11 या आकड्यावर जाऊन पोहोचली. पॉवर प्लेचा जरूर येथे फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, खेळाडू पाठलाग करतोय, मात्र बॉल निघून जातोय अतिशय वेगानं. सीमारेषा पार, चौकार. खूप चांगलं प्लेसमेंट हर्षद चौधरीच्या माध्यमातून. मिडॉन सर्कलच्या आतमध्ये होता, त्या फिल्डरच्या उजवीकडून भरपूर लांबून बॉल काढला. डीप मिड विकेटला देखील एक खेळाडू होता तिकडे, मात्र स्क्वेरिश मिड विकेट होता. दोघांच्या मधून बॉल काढलाय 4 धावांसाठी. षटकारानंतर आलेला हा दर्जेदार चौकार पहिलं समाप्त झालंय. दापोडे संघाची खूप चांगली सुरुवात. धावसंख्या बिनबाद 15. 15 रन्स विदाउट लॉस. तानाजी दापोडे. सुरुवात ज्या पद्धतीनं केलेली आहे दापोडे संघाच्या फलंदाजांनी, निश्चितच एक मोठ्या स्कोरपर्यंत जाण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यामध्ये यशस्वी जर हे फलंदाज ठरले तर आश्चर्य वाटू नये, कारण खूप चांगली बॅटिंग आहे त्यांच्याकडे. बलाढ्य बॅटिंग असलेला संघ आहे, परंतु दुसरीकडे गोलंदाजी चांगली आहे, परंतु तशी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली नाही. उज्ज्वलनं कुठेतरी थोडंसं निराश केलं. सुरुवात चांगली केल्यानंतर मात्र फलंदाजांनी पलटवार केलाय. पहिले 2 चेंडू निर्धाव आले होते, मात्र त्यानंतर 2 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राजा. पॉवर प्लेची समाप्ती झाली. आता विखुरलेलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, ज्यामध्ये 7 खेळाडू सीमारेषेवर तैनात. पहिलाच बॉल यॉर्करचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक. डीप कव्हरमध्ये फिल्डर तैनात आहे. बॉल पूर्णपणे कॅरी होत नाहीये फिल्डर पर्यंत आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेकला जातोय. 2 धावा घेण्याची संधी होती बॅट्समन दिनेश पाटीलकडे. ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नाही. निश्चितच बॅटच्या थोडासा बाहेरच्या भागाला बॉलने स्पर्श केला होता, मात्र 2 मौलिक धावा येणं गरजेचं असतं 4 षटकांच्या मॅचमध्ये. मर्यादित षटकांचे सामने आपण पाहतोय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस इनसाइड एज आणि एस्टनवर धडकतोय बॉल. प्लेड ऑन, फलंदाज बाद. खूप महत्वाची विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर होता. ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न केला, मात्र पायांमध्ये जास्त हालचाल नव्हती. फुटवर्कचा योग्य वापर फलंदाज दिनेशनं केला नाही. खरं तर दिनेश पाटील त्याच्या चांगल्या टेक्निकसाठी ओळखला जातो, मात्र यावेळेस कुठेतरी तेवढी चांगली टेक्निक पाहायला मिळाली नाही आणि हवी तशी कामगिरी देखील करता आली नाही. मॅचची आतली कडा घेतली चेंडूने आणि त्यानंतर एस्टनवर जाऊन बॉल आदळलाय. तर अशा पद्धतीनं त्रिफळा रूपात बाद झालाय बॅट्समन दिनेश पाटील. बाद होण्यापूर्वी फक्त 7 धावांचं योगदान देऊ शकला. संघाची धावसंख्या 1 बाद 17. नवीन बॅट्समन प्रितेश पाटील, अतिशय खतरनाक फलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू. प्रितेश असेल त्याचप्रमाणे हर्षद देखील दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत आणि नेहमीच भरीव कामगिरी हे 2 खेळाडू करत राहिलेले आहेत या दापोडे गावाच्या क्रिकेटसाठी. वीर तानाजी दापोडे नावातच वजन आहे. दुसरीकडे आई देवी वडूनवगर हा देखील एक भक्कम संघ आहे. कुठल्याही संघाला कमी लेखता येणार नाही. एकमेकांवर जरूर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच हे दोन्ही संघ करतायत. राजा पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल, यॉर्कर लेंथ. यावेळेस छोट्या बॅकलिपचा वापर केलाय, फक्त दिशा दाखवली आहे चेंडूला. बॅटचं तोंड उघडत असताना पॉईंटकडे चेंडू ढकललाय. 1 धाव पूर्ण केली जाते. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलपासून खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत आणि अशा प्रकारची गोलंदाजी ज्या गोलंदाजांनी केली आहे कुठेतरी ते सक्सेसफुल देखील ठरलेत या खेळपट्टीवर. अखो टप्प्याची गोलंदाजी ज्या गोलंदाजांनी केली त्यांना भरपूर मार बसलाय. राजाला देखील माहिती आहे या ठिकाणची परिस्थिती,
खऱ्या अर्थाने ही खेळपट्टी फलंदाजांच्या बाजूने आहे, मात्र जर तुम्ही ॲक्युरेसी दाखवली, योग्य टप्प्यावर चेंडू टाकलेत, यॉर्कर चेंडूंचा चांगला वापर केला तर कशी खेळपट्टी असू दे फलंदाजांसाठी एवढं सोपं नसेल. नेक्स्ट बॉल. आता मात्र इनसाइड आउट, प्रेक्षणीय फटका, बॉल निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, अफलातून षटकार. फटका. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल या फटक्याचं आणि बॅट्समन हर्षद चौधरीचं. लेग स्टिककडे थोडासा गेला, जागा बनवली, ऑफसाईड खुली केली आणि त्यानंतर प्रहार केलाय. अप्रतिम सरळ बॅटनं चेंडू ड्राईव्ह केला, अपिश फटका मारला. इनफिल्ड तर क्लिअर केलीच केली, त्यानंतर आउटफिल्ड देखील त्याने अगदी सहज क्लिअर केली आहे. एक क्लासिक शॉट, वन ऑफ द बेस्ट स्ट्रोक्स ऑफ द टुर्नामेंट. हर्षदच्या बॅटमधून निघालेला दुसरा षटकार खूप चांगल्या टचमध्ये हर्षद चौधरी, धावसंख्या 24. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सरळ बॅटनं चेंडू ड्राईव्ह करता आला असता, मात्र अक्रॉस द लाईन फटका मारण्यात आला, त्यामुळेच मिडल करू शकला नाही. मात्र एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या चांगली दिसते, 25 धावा. अजूनही एकूण 13 चेंडू तब्बल शिल्लक आहेत या संपूर्ण इनिंग्समध्ये. म्हणजेच भरपूर चेंडू फलंदाजांकडे आहेत. एकच गडी बाद झालाय, ही देखील जमेची बाजू आहे. धावांचा वेग आणखी जास्त वाढवण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल. हो, यावेळेस अतिशय कमजोर बॉल, फुल टॉस, नो बॉलचा इशारा, बॉल हवेत आहे, झेल टिपला जातोय डीप वाईडिश मिड विकेटला आणि एकच धाव या दरम्यान कंप्लीट करण्यात आली आहे. नो बॉल आहे, बीमर चेंडू घोषित केलाय पंचांनी. निश्चितच हाईट भरपूर जास्त होती, अबव वेस्ट आहे, फुल टॉस बॉल होता. गोलंदाजाला देखील माहिती आहे की चूक घडली आहे आणि त्यामुळेच त्यांनी कुठलाही रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला नाही. रिव्ह्यू जर घ्यायचा असेल तर 10 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे, ही देखील एक महत्त्वाची सूचना आहे. 2 धावांनी धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचली. पुढचा बॉल फ्री हिट, फेस करेल हर्षद चौधरी. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा झेल असू शकतो. यस, सलग दुसरा झेल टिपण्यात आला, मात्र एकही फलंदाज येथे बाद होत नाहीये. आधीचा बॉल नो बॉल होता, हा बॉल फ्री हिट होता. पुन्हा एकदा सिंगल आली आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 1 बाद 28. दोन षटकांच्या अखेरीस 28 धावा धावफलकावर. राजानं आपल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी बाद केला. सुरुवातीचे 3 चेंडू त्याने खूप चांगले टाकले होते, मात्र त्यानंतर कुठेतरी थोडी कमजोर गोलंदाजी पाहायला मिळाली. ओव्हरऑल आतापर्यंत दोन्ही संघ संतुष्ट असणार आहेत ज्या पद्धतीनं खेळ झालेला आहे. एखादा संघ फार पुढे निघून गेलाय असं देखील नाही आणि एखादा संघ फार पाठीमागेच राहिला या मॅचमध्ये असं देखील नाही. ही फक्त सुरुवात आहे या सामन्याची आणि जसा जसा खेळ पुढे जाईल निश्चितच भरपूर थरार आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन षटकाला सुरुवात करेल धीरज धुमाळे. विविध भागांमध्ये हे संघ खेळत असतात. नुकताच आपण पाहिलं तर अर्ध्या तासापूर्वीच आमणे येथे संघ खेळत होता वडूनवगर. दापोडे संघ देखील भिवंडी तालुक्याच्या विविध भागांमध्ये खेळताना दिसतो. भिवंडीच्या बाहेर देखील हे खेळाडू खेळत असतात. धीरजचा पहिला बॉल ग्लान्स केलाय, शॉर्ट फाईन लेगला चूक, बॉल निघून जाईल अतिशय वेगानं डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. दर्जाचं क्षेत्ररक्षण, जिथे डॉट बॉल यायला हवा होता तिथे 4 धावा फिल्डरने बहाल केल्यात प्रतिस्पर्धी संघाला आणि निश्चितच ह्या धावा फार महागात पडू शकतात. जेव्हा तुम्ही चेस करण्यासाठी याल तेव्हा तुमच्यावर ह्याच धावा कुठेतरी प्रेशर वाढवणार आहेत. सुरेख फटका फ्लिक केलाय, बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. फटका डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल होता, निश्चितच सोडून दिला असता तर कदाचित वाईट देखील झाला असता, मात्र बॅट फिरवली, मनगटी प्रहार केला आणि अचूक टायमिंग साधलंय हर्षद चौधरीनं. हर्षद चौधरी खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, इज इन सबलाइन फॉर्म. ज्या पद्धतीनं तो अक्षरशः तुटून पडलाय, प्रत्येक बॉलवर चांगले स्ट्रोक्स खेळतोय. 28 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय.
7 चेंडूंचा फक्त सामना केला आणि संघाची धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 38 रन्स ऑन द बोर्ड. 7 बॉल्स मध्ये 28 धावा. 400चा स्ट्राईक रेट आहे. यावेळेस समोरच्या बाजून आणखी एक उत्तुंग फटका. बिग हिट 6. हेच तर हर्षद चौधरीच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. जसा बॉल येईल तसा फटका मारण्याची कुवत आहे, क्षमता आहे. याआधी आपण इनसाइड आउट देखील पाहिलाय, फ्लिक शॉट देखील पाहिलाय आणि आता समोर लॉंग ऑनच्या वरून लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, कारण पुढे टाकलेला बॉल होता. अगदी चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी केली जाते. उत्तरोत्तर फलंदाजी बहरत चालली आहे हर्षद चौधरीची. अप्रतिम बॅटिंग. एवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. संघाची धावसंख्या बघता बघता 44 वर जाऊन पोहोचले. धीरज धुमाळेचं मागडं षटक पाहायला मिळतंय. 3 बॉल्स मध्ये 16 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल आखो टप्प्याचा बॉल आहे. बॅकफुटला जाऊन पुल केलाय. पुल अँड सक्सेसफुल. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. अनदर 6. थांबण्याचं अजिबात नाव घेत नाहीये हर्षद चौधरी. 9 चेंडूंमध्ये 40 धावांवर जाऊन पोहोचले. संघाची धावसंख्या 50 अप. सलग 3 षटकार आलेत या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा उंच उडवला. यावेळेस उंची उंची उंची. लांबी आहे का? लांबी देखील दिसते. प्रयत्न खूप चांगला तिकडे. स्क्वेरिश मिड विकेटला फिल्डरनं हवेत झेप घेतली. चेंडू आतमध्ये ढकललाय. खूप चांगला प्रयत्न, खूप चांगलं क्रिकेटर. निश्चितच 4 धावांचं संरक्षण करण्यात आलेलं आहे असं म्हणता येईल. खरं तर हा झेल टिपण्याचा प्रयत्न होता, मात्र फिल्डरने पाहिलं की झेल टिपणं फार कठीण आहे, खडतर आहे. त्यानंतर त्याने चेंडू फक्त आतमध्ये ढकलला. 2 धावा या बॉलवर. धावसंख्या जाऊन पोहोचली 52 या आकड्यावर. पुढचा बॉल. हो 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 हो. दिस इज गोइंग 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 अँड गॉन आउट ऑफ द पार्क. अनदर 6. जसं फलंदाजी पाहायला मिळते. 48 धावांची नाबाद खेळी हर्षद चौधरीच्या माध्यमातून. अजून 1 षटकाचा खेळ बाकी आहे या इनिंग्स मध्ये. वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 58 पैकी 48 धावा हर्षदच्या बॅट मधून. हर्षदमुळे दापोडे गावामध्ये हर्ष आहे सध्या असं म्हणता येईल, कारण त्याने षटकारांचा अक्षरशः मुसळधार पाऊस पाडलाय या गोरसई भिनार क्रीडा नगरीमध्ये. 6 षटकार आणि 2 सुंदर चौकार देखील त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. चौकार षटकारांमध्ये डील करतोय. चौकार षटकारांचा व्यापारी बनलाय हर्षद चौधरी. 58 रन्स ऑन द बोर्ड. आणि धीरजच्या षटकामध्ये तब्बल 30 धावा कुठून काढल्या गेल्या. धीरज धुमाळे म्हणजेच एक मोठं नाव आहे. आपण पाहायला गेलो तर मागच्या 2 ते 3 सत्रांमध्ये त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु ह्या खेळपट्टीवर कुठलाही गोलंदाज मोठा गोलंदाज म्हणता येणार नाही. चांगल्या चांगल्या गोलंदाजांची पिसं इथे निघताना दिसत आहेत. विकेट जी आहे ती फलंदाजांचं स्वर्ग म्हटलं जाईल. इट्स अ बॅट्समन पॅराडाईज विकेट. शेवटचं षटक घेऊन गिरीशला चांगला मारा करावा लागणार आहे. प्रेशर त्याच्यावर देखील असेल, कारण आधीच 58 धावा धावफलकावर झळकत आहेत. फक्त 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कुठेतरी 70च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण एकदा की 80 किंवा त्यापेक्षा जास्त धावा झाल्या तर मात्र चेस करणं फारच कठीण असणार आहे. स्विचचा वापर केलाय प्रितेशनं. अतिशय वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता, मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला प्रोटेक्शन आहे. सिंगल घेतली जाते आणि आता स्ट्राईक हर्षद चौधरीकडे. कुठल्याही फलंदाजाने आतापर्यंत अर्धशतक झळकावलेलं नाही. हर्षदकडे संधी आहे आणि त्याने एक विक्रम तर केलाय की हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर त्याने आपल्या नावावर केलाय या धर्मवीर आनंद दिघे साहेब चषकामध्ये. मात्र पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? कदाचित याच बॉलवर. पाहूया काय घडतंय. हो, सुरेख बॉल. अतिशय सुंदर बॉल होता. चेंज ऑफ पेस, ऑफ कटरचा वापर केलाय.
हर्षदला हा बॉल पिक करता आला नाही, जागा बनवत होता, इनसाइड आउट खेळण्याच्या तयारीत होता, मात्र खूप चाणाक्ष पद्धतीनं हा स्लोवर बॉल टाकलाय. गिरीशनं कौतुक करावं लागेल गिरीशचं. ऑफ कटरचा वापर केला आणि फलंदाजाला फॉलो देखील केलं, रूम दिला नाही. निश्चितच या इनिंग्स मधील हा हर्षदनं खेळलेला पहिला डॉट बॉल आहे. टप्प्याचा बॉल हुक केलाय, बॉल जातोय निघून सीमारेषा पार, षटकार आणि याचबरोबर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक हर्षद चौधरीच्या नावावर. व्हेरी व्हेरी वेल प्लेड हर्षद चौधरी. तेरा चेंडूंमध्ये नाबाद 54 धावांची आकर्षक विस्फोटक खेळी हर्षद चौधरीच्या माध्यमातून, ज्यामध्ये 7 षटकारांचा समावेश आहे आणि 2 चौकार. 400 पेक्षाही जास्त स्ट्राईक रेटने त्याने अर्धशतक झळकावलंय. हर्षदसाठी खरं तर ही काही नवीन गोष्ट नाहीये, याआधी देखील त्याने काही अर्धशतक झळकावलेली आहेत. अतिशय जबरदस्त बॅटिंग, चेंडूच्या अक्षरशः चिंधड्या उडवले जात आहेत. स्लोवर बॉल यावेळेस वरची कडा लागली आहे, नशिबाची साथ मिळते, मात्र चांगलं क्षेत्रक्षण वेस्टर्नच्या पाठीमागे. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बॉलवर पोहोचला होता, एकच धाव घेण्याची संधी मिळते. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 66 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही आपण पाहायला गेलो तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता स्ट्रायकिंग एंडला प्रितेश पाटील आहे, ज्याने 3 चेंडूंचा सामना केलाय. 3 सिंगल्स त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. निश्चितच आता मात्र प्रितेश देखील षटकार ठोकण्याचा प्रयत्न करताना दिसेल आणि षटकार येतोय. येस, बॉल निघून जातोय, लॉंग लेग सीमारेषा पार, षटकार. या ठिकाणी गोलंदाजांची वाताहत होते. गोलंदाजांना समजत नाही बॉल तरी कुठे टाकावा. बऱ्याचदा असं चित्र आपण पाहिले, चांगल्या गोलंदाजांच्या विरोधात 20, 25, 30 धावा आपण पाहिलेल्या आहेत या मैदानावर जेव्हा जेव्हा सामने होत असतात. BRPL मध्ये देखील हे दृश्य वारंवार पाहायला मिळत होतं. शेवटचा बॉल, धावसंख्या झाली 72. चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल. अशा प्रकारचे चेंडू फार कमी पाहायला मिळाले. चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न विकेट कीपरकडे थ्रो करण्यात आला आणि 2 धावा कंप्लीट. तर अशा पद्धतीनं इनिंगची समाप्ती होते. वीर तानाजी दापोडे संघानं टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग केली या सामन्यामध्ये आणि जोडलेले आहेत 4 षटकांमध्ये 1 बाद 74 धावा, ज्यामध्ये हर्षदचं योगदान फार मोठं आहे. सिंहाचा वाटा, नाबाद 55 धावांची खेळी, अप्रतिम बॅटिंग, फक्त 14 चेंडूंचा सामना केला आणि आता विजयासाठी 4 षटकांमध्ये 75 धावा कुठून काढाव्या लागणार आहेत आई देवी वडुनवगर संघाला. आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत. व्यासपीठावर तिथे काही सन्मान केले जातील. व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय विलास रामदास गुळवी साहेब, त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करीत आहोत. मी के भोईर यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय विलासजी गुळवी साहेबांना सन्मानित करायचं आहे. आपला अमूल्य वेळ विलासजी गुळवी साहेब या स्पर्धेसाठी देत आहेत आणि आयोजकांचं हे आद्य कर्तव्य आहे, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान केला गेला पाहिजे. आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव. निश्चितच गुळवी साहेबांना आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करीत आहोत या आवाज भिनार संघाच्या स्पर्धेमध्ये, अर्थात धर्मवीर चषक 2021 मध्ये. त्यानंतर आमच्या सन्मानमूर्ती आहेत माननीय श्री भगवान गायकवाड साहेब. किरणजी भोईर यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण भगवानजी गायकवाड साहेबांना सन्मानित करायचं आहे. एक जबरदस्त सामाजिक कार्यकर्ते आहेत. वंचित समाजासाठी नेहमीच त्यांचं कार्य मोलाचं राहिलेलं आहे. खूप चांगलं त्यांचं सामाजिक कार्य आहे. आदरणीय भगवानजी गायकवाड साहेब, त्यांना मी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. थँक्यू सो मच साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवत आहात. त्यानंतर मी हनुमान भोईर यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रभाकर गजानन भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. पाहू शकाल तुम्ही व्यासपीठावर आदरणीय प्रभाकर गजानन भोईर साहेब यांचा सन्मान केला जातोय हनुमान भोईर यांच्या शुभ हस्ते. मान का पान हिरा समान आणि पाहुण्यांना येथे सन्मानित केलं जात आहे.
त्यानंतर मी मनीष भोईर यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री गणपत नारायण भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. ते देखील या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. या स्पर्धेसाठी ते देखील आपला अमूल्य वेळ देत आहेत. मान्यवरांची मांदी आळी खऱ्या अर्थानं अगदी पहिल्या दिवसापासूनच आपण पाहत आहोत. पहिल्या मॅचपासूनच या स्पर्धेमध्ये काल देखील भरपूर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि आज देखील दुपारच्या सत्रामध्ये भरपूर मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतरच्या आमच्या सन्मानमूर्ती आहेत आदरणीय चरण रवींद्र पाटील साहेब, समाजसेवक दापोडे. मी सुनील भोईर यांना विनंती करतोय, आपण आदरणीय चरण रवींद्र पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी या व्यासपीठावर आणि या पाहुण्यांचं महत्त्वाचं योगदान देखील आहे या स्पर्धेसाठी. त्यानंतर माननीय श्री योगेशजी भोईर साहेब ग्रामस्थ बिनारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. महेंद्र भोईर यांना विनंती करतोय, आपण योगेशजी भोईर यांना सन्मानित करायचं आहे. तर योगेशजी भोईर आपलं शब्द सुमनांनी देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 75 धावांचा डोंगर सर करायचा आहे विजयासाठी आई देवी वडूनवगर संघाला. वडूनवगर टीमकडे देखील ही ताकद आहे की ती हे धावसंख्या बनवू शकतील, मात्र क्षमतेनुसार त्यांना निश्चितच कामगिरी करावी लागणार आहे. सोपं नसणार आहे, परंतु क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही. आणि आता आम्ही समालोचन कक्षामध्ये परिवर्तन करीत आहोत. यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होत आहेत मायक्रोफोनवर व्हॉइस ऑफ मानेरे, मानेरे गावचा बुलंद आणि सुमधुर आवाज राहुल भोईर. दिनाना थँक्यू सो मच. अशी घरत गती कमी केली, ओकली फलंदाजानं पाठवला चेंडू या दरम्यान स्वरलाक बाउंड्री लाईनच्या बाहेर. जशास तसं प्रति उत्तर आतामध्ये देण्याचा प्रयत्न. 75 चं टार्गेट आहे. पहिला षटकार. बाहेर षटकारांना मात्र सुरुवात केली गिरीशनं, लगेचच कमबॅक करत असताना दीनानाथ या मॅच मध्ये खेळाडू बाद. चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते. दीनानाथ गती कमी केली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, सेकंड चेंडू आपल्याला खराब पाहायला भेटला. घनश्याम नवीन फलंदाज बोल करण्याचा प्रयत्न. हा बांबोलचा हा फटका डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग या दरम्यान चांगली झाली. चेंडू चेतून फेक होईपर्यंत 2 धावा आहेत घनश्यामला मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते. आयदेवी वडूनवगर संघ पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. वीर तानाजी दापोडे संघाची जबरदस्त बॅटिंग झाली. दरम्यानचा हा देखील एक चांगला फटका आहे. तिकडे फिल्डर देखील पुन्हा एकदा उपस्थित आहेत. दिनेश
आता हर्षद नक्का बॅटिंग केली या मॅच मध्ये, अक्षरशः बरसला मैदानाच्या आतमध्ये. त्यानं बनवले आपल्या टीमसाठी एकूण 55 धावा. प्रितेशच्या बॅटमधून 11 धावा आल्या आणि दिनेश पाटीलच्या बॅटमधून एकूण धावा आल्या 7. टार्गेट मोठं आहे या मॅच मध्ये. दीनानाथ आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा फटका त्याच दिशेनं. दिनेश पाटील पुन्हा तिथे उपस्थित आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. 2 धावा इथनं मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 वर. टार्गेट मोठा आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगला खेळ, चांगला क्रिकेट देखील खेळावा लागेल. ज्या अनुषंगाने पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग पाहायला भेटली. पहिले अर्धशतक आपल्याला पाहायला भेटलं. कालच्या दिवसामध्ये आपल्याला अर्धशतक पाहायला भेटले नव्हतं, मात्र आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटलं. हर्षद चौधरीच्या माध्यमातून जबरदस्त खेळ झाला. पुण्यात हा पंपूलचा हा फटका डीप मध्ये. हर्षद चौधरी तिकडे मात्र उपस्थित आहेत. एकापेक्षा जास्त इथं धाव नसणारे. बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आला, मात्र दिनानाथनं काय कमबॅक केला या षटकामध्ये लगेचच. एकूण पहिल्या षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपल्याला पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहायला मिळते. 1 खेळाडू बाद. संघाची धावसंख्या आपल्याला 13 वरती पाहायला मिळते. वैदेवी वडूनगर टीमला मात्र इथं चांगला खेळ करावा लागेल, कारण का टार्गेट भरपूर मोठा आहे. त्या अनुषंगाने खेळ करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. डीजे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जयेश भोईर यांचं देखील शुभागमन झालं. कालच्या दिवसामध्ये जयेश भोईर यांनी भरपूर पारितोषिक या दरम्यान बिनार टीमसाठी दिले. आवाज बिनार संघ क्वालिफाय झाला कालच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये आणि मात्र सर्वच पाहुण्यांना भरपूर त्यांचं कौतुक देखील केलं कालच्या दिवसामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 13 वरती. हर्षद चौधरी षटक क्रमांक 2च खेळाडू तुम्ही या दरम्यान 30 गेच्या आतमध्ये ठेवू शकता. हा नियम आहे या स्पर्धेचा. बाकी उर्वरित खेळाडू तुम्ही आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करू शकतील. तुम्ही आता नक्कीच फिल्डिंग साठी त्यांना तैनात करू शकता. संघाची धावसंख्या एकूण 13 वर आहे. सेकंड ओव्हर मध्ये यावेळेचा हा फटका चांगला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे फिल्डर उपस्थित आहे, चूक होणार नाही. जाईल तिथं स्वीकारत असताना अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा लागतोय, फलंदाज बाद. प्रतिमा आपल्याला की पाहायला भेटो मैदानाच्या मध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी. तिने ही फॉर्मॅट मध्ये हा परफेक्ट खेळाडू आहे. ते चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग आणि चांगली बॅटिंग. हर्षद चौधरी ओव्हर द विकेट ना गती कमी केली, मात्र भरपूर चांगला चेंडू आता बागफुटला जाऊन कट केलाय. तेवढी चांगली फिल्डिंग बागफुट पॉइंटला. एकच धावेत मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एक पुढे जाते. धावफलक आपल्याला 14 वरती पाहायला मिळतोय. नवगड टीम मध्ये देखील भरपूर खेळाडू उपस्थित नाहीयेत आणि त्याच कारणानं एक मोठी धावसंख्या देखील आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या इनिंग मध्ये वीर तानाजी दापोडे संघाची ओव्हर द विकेट.
पुन्हा मात्र अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. त्याच रिजन मध्ये फुट पॉइंटला फिल्डर उपस्थित होते. एकच धावीत मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक पुढे जाते. धावफलक आपल्याला पाहायला मिळतो एकूण 15 वरती. मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या इनिंग मध्ये जसे मोठे फटके आपल्याला पाहायला भेटले तसे मोठे फटके प्रत्येकी चेंडूवरती आता मात्र खेळण्याचा प्रयत्न करावाच लागेल उभं विकेटनं. दरम्यानचा हा फटका हवे ते तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. मिसामिंगे हा शॉट आणि डीप स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये पकडलाय हा झेल आणि संपल्या मैदानाच्या आतमध्ये अजून एका फलंदाजाचा खेळाडू बाद. हा दरम्यान रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मध्ये तिथे फिल्डर उपस्थित आहेत. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल खेळाडू बाद. ऑन हॅट्रिक हर्षद चौधरी. या दरम्यानचा हा फटका जबरदस्त आहे. हिट माय साल माटे बाजूला चेंडू मिड विकेटच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार संघाची धावसंख्या आपल्याला 21 वरती पाहायला मिळते. चला दापोडे संघ आपण जास्त वेग नका प्लीज. थोडं सहकार्य करा. सामन्याला आपण सुरुवात करायची. जास्त वेळ न घेता मॅच आपण स्टार्ट करायचे.